नाही आणि दुसऱ्या सत्रातील आणि 12व्या खेळाडूला दाखवणार आम्ही 8:49 झाली. पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा येतोय. हरेश माळी टाइमपास करू नका, सिरियसली खेळा. पेनल्टी अजूनपर्यंत आम्ही दिली नाहीये पण ती देण्यास भाग पाडू नका. 8:49 झाली. 20 मिनिटात ही 4 षटके संपायला हवीत. यावेळेस पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये 7 धावांसाठी जातो षटकार. डीजे वाजू नका याला फक्त आवाज आहे, माईकला फक्त आवाज. या सामन्याला डीजे वाजू नका कारण 20 मिनिटाच्या आत आपल्याला पहिलं आणि दुसरं सत्र सुद्धा 20 मिनिटाच्या आत संपवायचं आहे. सन्माननीय अनिल शेठ घरात यांचं स्वागत केलं जाणार आहे. मी अशोक शेठ भगत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गव्हाण अनिलजी घरात यांचं स्वागत केलं जातं. अशोक शेठ भगत यांच्या शुभ हस्ते आमदार ट्रॉफी 2017 शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये या मान्यवर पाहुण्यांचं आगमन होतंय. पहिल्याच चेंडूवर षटकार लगावलाय तो किरण पवार यानं. बॅकफुटला जात पुन्हा एकदा चेंडू स्टिअर केला. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चौकार. आणि विजय घरात यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकाराला प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या. कोणताही वेळ वाया न घालवता ही 4 षटके पूर्ण करायची आहेत. ही आयोजन कर्त्यांकडून आम्हाला सूचना आहे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अशोक भगत स्वागत करतील. या स्पर्धेचे चीफ गेस्ट आपण पाहतो मिलिंद ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं जाईल. परंतु इथे मात्र स्वागत करतोय फलंदाज चौकाराच्या साह्याने किरण पवार. 14 धावा धावफलकावर लागल्यात. हा सुपर 8चा दुसरा सामना आजच्या रात्रीतील. मिलिंद ठाकूर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून अशोक भगत यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहतोय. महेश स्पोर्ट्सच्या प्रेमाची मायची उद्धार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जात आहे. स्वागत. यावेळेस मात्र हा चेंडू अभांतर घोषित झाला. गोलंदाज बँटी मात्र एक महागडा गोलंदाज ठरतोय. मी म्हणेन पहिल्या चेंडूत आला षटकार, दुसरा चेंडू आला चौकार, तिसरा चेंडू आला चौकार आणि त्यानंतर फेकलेला अभांतर चेंडू. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकाची लागते 15 धावा. गोलवर टप्पा टाकला. चेंडू आता मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये येतो. धनराज पाटील चेंडू कलेक्ट करतो. बऱ्याच चौथीनंतर हा चेंडू निर्धाव चेंडू. बऱ्याच चौथीनंतर निर्धाव चेंडू जातोय आणि या निर्धाव चेंडूने आपण बघू धावसंख्या स्थिर बिन 15. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना सावळे संघ कोलवर टप्पा ऑफस्टॉम्बर पिचिंग केली जाते. किरण पवारला आता मात्र 2 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं बीट केलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे बिन 15. एक जबरदस्त मोठ्या 2 संघांमध्ये होणारा सामना आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये आपण पाहिला पेंटच्या मैदानावरती सामना झाला, त्यानंतर रिसच्या मैदानावरती सामना झाला होता आणि आज महेश स्पोर्ट्स शेलगरच्या वतीने चालू असलेल्या स्पर्धेमध्ये जो संघ जिंकणार तो एका बक्षिसाचा मानकरी ठरणार. कोण असेल तो विजेता संघ. किरण पवार पुन्हा एकदा कलात्मक दृष्ट्या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढतोय सीमा पार. 4 धावा मिळतात. प्रवीणजी पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली अशा सावळे संघाची धावसंख्या धावफलकाची लागली आहे बिन 19 धावा. चला टीम नेक्स्ट बॉलर लगेच बॉलिंग मार्कवर आणायचं आहे. टीम मीटिंग अजिबात नको. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या 19. लगेच गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आणायचा आहे. 20 मिनिटाच्या आत पहिलं आणि दुसरंही सत्र 20 मिनिटाच्या आत संपवायचं आहे. खरं तर रवीची मोठी यशस्वी आयोजनाची पोच पाहिजे असेल तर आपण पाहतो शिस्त सर्वात मोठी शिस्त कुठे असेल रायगडमध्ये मी म्हणेन तर ती फक्त एकाच आयोजनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शिस्तीसाठी सचिन घरत आणि आमची मैत्री गेली 6 वर्ष आहे पण शिस्तीचा बडगा त्यांनी आपल्यावरही उगारला कारण वेळेचं महत्व.
नावा संघाचा संघनायक आणि निलेश सुवती जावळे यानंतरचा सामना तुमचा आहे, लगेच रेडी राहायचंय. गोलंदाज दुसरं षटक घेऊन धनराज पाटील डावखोर त्याचा गोलंदाज हरेश माळी स्ट्राईक केला. यावेळेस हरेश माळी सुद्धा आपण पाहतोय मनगडच्या कौशल्यावरती यावेळेस चेंडूला मात्र डीप कव्हर रिजन मध्ये सीमा पार मिळणार 4 धावा. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय आमचे विजय दादा घरात यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस असेल सावे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला. इथे मात्र मिळणार 2 धावा मिळतात, माफ करा 4 धावा मिळतात आणि या 4 धावाने संघ पोहोचलाय 23 धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय. किरण पवार एक मोठं वादळ मैदानामध्ये. हरेश माळी आजूबाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करणार, परंतु इथे मात्र वेगळ्या पद्धतीने टाकला चेंडू. गोलंदाज धनराज यशस्वी ठरला, अर्थात चेंडू गेला निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे, संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. बिनबाद 23 धावा. हो यावेळेस आणखी एक चेंडू निर्धाव, म्हणजे मी म्हणेन सुरुवातीच्या 3 चेंडूवरती लगातार एक षटकार 2 चौकार आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या षटकातील आले होते आणि त्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाज नियंत्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होत. यावेळेस मात्र हा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रवास करतोय 4 धावांसाठी. या स्पर्धेचे गोड चलचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत अशोक दादा भगत. का करू नये, खऱ्या अर्थानं आजची रजनीची शेवटची रात्र असेल, या स्पर्धेची शेवटची रजनी असेल आणि उद्यापासून बरोबर पुन्हा एकदा 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. यावेळेस हा चेंडू अक्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू हरेश माळी सारख्या नामवंत फलंदाजाला निर्धाव फेकलाय गोलंदाज धनराज पाटील याने. संघाची धावसंख्या आहे 27 धावा. शेवटचा चेंडू गुणलेखकाच्या अहवालानुसार हा चेंडू जातोय निर्धाव. पाहता 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना सावळे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बिनबाद 27 धावा. पुयश सावळे, पुयश 11 सावळे अशी टीम आपण पाहतोय खेळत असताना मैदानावरती. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ ज्यांच्या माध्यमातून झालाय. 27 धावांची वर्णी लागली, अजूनही बिनबाद 27. म्हणजे मी म्हणेन फलंदाज आपली विकेट सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण किरण पवार असेल किंवा हरेश माळी असेल यांना माहिती आहे आपली विकेट आपल्या संघासाठी कुठपर्यंत महत्वाची आहे, किती मोलाची आहे हे त्यांना पूर्ण त्यांनी जाणलं आणि ते जाणूनच ते फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या प्रकारे जोखीम उचलण्याची त्यांना मानसिकता दिसत नाहीये. गोलंदाज साईश म्हात्रे साईश टू किरण. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला, गॅप सिलेक्शन. इथे मात्र किरण पवार आपले तोडे दाखवतोय. चेंडू सीमा पार, मिळणार 4 धावा. कॅच घ्या, 200 रुपये कमवा. आज रेट वाढलाय. पहिल्या रजनीमध्ये रेट होता 50, त्यानंतर रेट वाढला झाला 100 आणि आज 200 रुपये प्रत्येक बेलपाट पाहुणे प्रदीपजी कडू यांचं इथं प्रवीण कडू यांचं आगमन झालं. प्रवीणजी आपण पाहतोय तरुण तडफदार तडरचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तसंच त्यांच्या समेत त्यांचे सहकारी आपण पाहतोय मदन यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा स्वागत. चेंडू सीमा पार जातोय. या चौकाराने मानवंदना दिली जाते आणि अशोकजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र इथे स्वागत. प्रवीणजी कडू एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. बेलपाडा गावचे एक जबरदस्त भरीव कामगिरी करणारे एक तरुण प्रवीण कडू यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आणि गोड क्षणचित्रे इंडिया क्रिकच्या माध्यमातून टिपली जात आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 35 धावा. तिसरे षटक मार्गस्थ 35 धावा. मी म्हणून मोठा टार्गेट प्रवीण इथे उभारण्याचा मनसुबा या प्रियश 11 साबळे संघाने आखलाय आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण विचार केला तर आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालाय आणि 14 चेंडूमध्ये बिनबाद 35 धावा. रनअप चुकला गेला. गोलंदाज साईश मात्र
वाशीगाव संघाचा संघटक आला असेल तर आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. वाशीगाव यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. चेंडू मात्र पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. मिळणार चपळाईने इथे मात्र 2 धाबा मिळतात. अतिशय चपळाई वापरली जाते. किरण पवार म्हणतात अतिशय चिवट खेळाडू ज्याच्याकडे पाहिले जातात, ज्याला आपण नेहमी म्हणतो असं सर्कल मध्ये सुद्धा 2 धाबा पोलिंग कडची धमक, ज्याच्यामध्ये असा किरण पवार स्वीप शॉट केला. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये हवाई सफर करत असताना आपण पाहतोय. पंच इशारा देतात. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. मिळणार या 6 धावा प्रवीणजी. म्हणजे आपण पाहतोय जरी या सावळे संघाचे सुरुवातीचे फलंदाज थोडेसे उशीर आले असले तरी खऱ्या अर्थानं आपली झीज भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बंदार बघत थोडस नैराश्यतेच्या वातावरणामध्ये. चला टाइमपास झाला नाही पाहिजे लगेच, कारण बऱ्याचशा अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, ईर्ष्या उराशी बाळगल्या होत्या तमाम या शेलगर संघाच्या पाठीराख्यांनी, आणि त्या आज आपण पाहतोय थोड्याशा दुरुस्त मिळाल्या. कारण उपांत्यपूर्व फेरीमध्ये खऱ्या अर्थानं आमचा शेलगर संघ पराभूत झाला. राऊंड विकेट. यावेळेस मात्र त्याच पद्धतीने कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. रायगड ओपन मध्ये ज्याची वर्णी का लागते असा मात्र हा फलंदाज किरण पवार बरसताना. चेंडू सीमा पार. मिळणार 4 धावा. 4 धावा मिळतात. संघ पोहोचला 47 धावे संख्येवरती. 47 धावे पलकती लागले. परंतु आतापर्यंत विचार केला आपण तर तब्बल खेळ झालाय तो म्हणजे 17 चेंडूंचा. 17 चेंडूंपैकी आतापर्यंत आपण पाहिले तब्बल 5 चेंडू निघून गेले. 5 चेंडू निभाव जातात आणि बाकीच्या उरलेले आपण पाहिलं 12 चेंडूंमध्ये मिळाल्यात या धावा 47. त्यामध्ये एक अभ्यंतर धावा असेल अभ्यंतरच्या स्वरूपात गोलंदाज जयदीप यांनी केलेला अभ्यंतर चेंडू. यावेळेस काय करणार या चेंडूवरती? मैदानाच्या बाहेर जिथे माझा फोकस आहे बंद करायचं लाईट. डीप कव्हरच्या डीप पॉईंटच्या बाहेर. ओके. साईश मात्र एक जबरदस्त गोलंदाज जसे संघाचा षटकातील पुढचा जो फेकतो किरण पवार साठी. वारंवार रनअप चुकला जातोय. त्यांचा उदय तांडेल असतील, आमचे दत्ता मेहर असतील किंवा नीरज राणावत, पंचांचं त्रिकूट पाहायला मिळतं. निर्णयातली पारदर्शकता म्हणजे काय याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणून दिलं जातं. वाशीगाव संघाच्या संघाला उपस्थित आहे साईश. 2 पंच पुन्हा एकदा विचारांची देवाणघेवाण करतात. आपण विचारांची देवाणघेवाण होणं मित्र खूप गरजेचं आहे. वाशीगाव संघ पूर्ण संघ उपस्थित आहे ना? नक्कीच. अतिशय तटस्थ अशी स्पर्धा आपण पाहतोय. पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात असे आमचे सहकारी समालोचक, सिनियर समालोचक प्रवीणजी दुगाडे. कौतुक करावं लागेल या समालोचकाचं. मूर्ती लहान परंतु समर्थन क्षेत्रातील कीर्ती सांगायची झाली तर बराच वेळ झाला. शॉट अटेंड केला. चेंडू मात्र डीप मध्ये शॉट मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. 4 धावा लगेच. खर तर 4 धावा मात्र मिळणार. आणि या साईश मात्रेला मात्र निरोप दिलाय फलंदाज किरण पवार याने 4 या धावेनं चौकाराच्या साह्याने निरोप दिलाय. आणि चला शेवटचा गोलंदाज. 3 मीटिंग जमणार नाहीये. शेवटचा गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय. 4थं षटक मार्गस्थ असेल आणि इथे मात्र गोलंदाज आपण पाहू शकाल सत्यम मात्र. गोलंदाज सत्यम मात्रेची अडी लागते. धाबा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालाय. एक मोठ्या खेळांचा खेळाडूंचा संघ परत आला मिळतो. शेवटचा षटक असेल सत्यम मात्र इथे याची मात्र निवड झाली. शेवटचे षटक फेकण्यासाठी 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रियश 11 सावळे संघाची धावसंख्या धावफलकाची बिनबाद 51 धावा. पाटील स्कोर उभारण्याचा मनसुबा जो आखला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या 18 चेंडूमध्ये यश मिळालंय सावळे संघाला. कोणीवर डप्पा लागण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडणार या चेंडूवरती? मिळती 1 धाव बाईच्या स्वरूपात. त्यांच्या दत्ता मेहर यांचा इशारा आहे. मिळणारी 1 धाव बाईच्या स्वरूपात. आणि एका धावाने संघ पोहोचला 52च्या घरामध्ये. गोलंदाज
सत्यम मात्र गोलंदाजी करतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातात कारण फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय खरं तर 360 डिग्री मध्ये अंशामध्ये फलंदाजी हा फलंदाज कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं जातं ते क्षेत्ररक्षणाचं खऱ्या अर्थाने पाहणी करतोय अतिशय तीक्ष्ण नजरेने. त्यानंतर आपल्या कलात्मक दृष्ट्या फलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र उलटा चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू नो डाऊट सीमा पार 4 धाबांसाठी. चौकार षटकार अशा परिस्थितीमधून खऱ्या अर्थानं प्रवास करतोय किरण पवार असेल किंवा हरेश माळी असेल. परंतु मी म्हणेन प्रत्येक चेंडू मोठे सदमे देत असताना आतापर्यंत किरणने चेंडू फेस केले 46 धावा किरण पवारच्या. म्हणजे या स्पर्धेतील किरण पवारची दुसरी अर्धशतकी खेळी होणार का हे पाहणं तेवढंच गरजेचं असेल. या अगोदर नाबाद 55 धावा झाल्या आहेत या किरण पवारच्या. हो यावेळेस रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करणार किरण पवार पण जातो चेंडू निर्धाव चेंडू. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 नव्या संघाचा संगणक आणि जावळे संघाचा संगणक यायचा आहे आपण नाणेफेकीसाठी. किरणने मात्र यावेळेस प्रहार केलाय पण किरणची मात्र इथे विकेट. किरणची दांडी गोल. किरण बाद झालाय 46 वैयक्तिक 46 धावा संख्येवरती. हॅलो थँक्यू डीजे मास्टर. पहिला फलंदाज सावळी संघाचा बाद येतोय. ज्या फलंदाजानं आपल्या संघाची जी गरज होती ती पूर्ण केली आहे असं म्हणायला वावगं नाही. संघाची धावा संख्या झाली आहे 56 धावा. 56 धावा आपण पाहतोय. गोलंदाज सत्यम याचं कौतुक करावं लागेल ज्यानं किरण पवार स्ट्राईक केला असून सुद्धा अवघ्या धावा दिल्या त्या म्हणजे 5 धावा दिल्या 4 चेंडू फेकत असताना. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन कुरुंगुळे परंतु स्ट्रायकरला असणार हरेश माळी. विकेट सत्य म्हात्रे. जबरदस्त फटका जबरदस्त प्रहार परंतु शेवटच्या क्षणाला हा चेंडू हवेमध्ये हवाई सफर करत असताना पंच इशारा देतात. फलंदाज हरेश माळीच्या खेळीचा अंत होतोय. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच आपण पाहतोय जवळजवळ 8 मिनिटांनी सामना चालू होतोय आणि शेवटचा चेंडू बाकी आहे म्हणजे बरोबर सामना दिलेल्या वेळेत संपतोय. कौतुक करावं लागेल या दोन्ही संघाचं. आणि आपण पाहतोय कालच्या स्पर्धेमध्ये वैष्णव एक झंझावती खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असं वैष्णव आलाय. तर जांभळी संघाच्या संघटनाला प्रसाद गरवाला विनंती करूया. तारुण्याच्या अंबोवर आपली ताकद एकवटून क्रिकेटचं ज्ञान ज्यांनी अवगत केलंय अशा तरुण क्रिकेटरमध्ये होणारा सामना पाहतोय. सचिन कुरंगुळे आपला ऑप्शनल शॉट खेळण्याचा प्रयत्न करणार परंतु इथे मात्र निमरण पायाची मुवमेंट चुकली आणि त्याचा फायदा गोलंदाज सत्यमने घेतलाय. अर्थात फेकला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पाहता षटक संपलं 4. 4 षटकांचा मित्र खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना प्रियश 11 सावळे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 2 बाद 56 धावा. 2 बाद 56 धावांची वडी लागली आहे आणि 57 धावांचं आव्हान 57 धावांचं आव्हान असेल जासई संघासमोर. जासई संघ सुद्धा आपण विचार केला. जासई संघाच्या बाबतीत पवनजी सांगायचं झालं तर सीझन 2016 आणि 17 मधील टेनिस क्रिकेटच्या विश्वातील 5 षटकांमध्ये 127 धावा ज्या संघाने कुठून काढल्या होत्या असं जासई संघ. चला क्षेत्ररक्षण सध्या जावळे संघाचा संघटक जावळे संघ प्रसाद घरत यायचंय लगेच. विनंती असेल विनंती नव्हे आयोजकांच्या वतीनं वॉर्निंग असेल आपण यायचं. मैदानामधून एक चिमुरडा येताना आपण पाहतोय. येणाऱ्या भविष्यामध्ये महात्मा कुवाच्या खरं तर रायडरला हरवणार असा चिमुरडा आलाय. अशोक भगत यांचा सुपुत्र दिसतोय. धावसंख्या झाली 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा. पिता पुत्र मैदानातून खऱ्या अर्थाने येत असताना आपण पाहतोय. चेंडू द्या टाइमपास होणार नाही. चेंडू द्या. अशोक भगत आणि त्यांचा सुपुत्र अश्वित भगत प्रत्येक अल्बाक्यासाठी 200 रुपयाचं बक्षिसांची खैरात येथे मात्र विजयदत्त गर्दी यांच्या माध्यमातून आपण पाहिली. क्षेत्ररक्षण सजवा क्षेत्ररक्षण
ठेव नक्की ना. लगेच इथे मात्र आपण पाहतोय तब्बल 1000 रुपये अवकाशासाठी जमा झाले आहेत आणि अशोक दादा खरं त्यांनी सांगितलं अवकाशासाठी बक्षीस गेले नाही. क्षेत्ररक्षण सजवा सावळे किरण पवार हरेश माली चला क्षेत्ररक्षण सजवा. क्षेत्ररक्षण लगेच सजवा कारण 20 मिनिटाच्या आत जासई संघानं 4 षटकं संपवली होती. 8 वाजून 49 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. बरोबर 9 वाजून 8 मिनिटांनी म्हणजे 19व्या मिनिटाला शेवटचा चेंडू पडला होता. नक्कीच आणि आपण विनंती करूया दुसऱ्या आपण या स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनलसाठी नाणेफेकीसाठी आपण आयोजकांना विनंती करूया आपण नाणेफेकी करून घ्यायची. दोन्ही संघाच्या संघाने उपस्थित आहेत. विनंती असेल यावेळेस प्रवीण कडू एक तरुण तडफदार एक जबरदस्त नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे बेलपाडाचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीचा नाणेफेकी केली जाईल. अर्थात वैष्णव आणि प्रसाद घरत या 2 अष्टपैलू खेळाडूंच्या संघांमध्ये होणारी लढत पाहायला मिळणार. या मैदानाकडे जासी संघाची सुरुवातीची जोडी प्रवीण घरत आणि बंटी मात्रे उरण ओपन मध्ये स्पर्धेमध्ये 2 फलंदाज म्हणून खेळत असतात. असे या 2 फलंदाज मैदानामध्ये आले परंतु त्यांच्या समोर गोलंदाज असेल नाही कोण नितीश कुरुंगुळे एक जबरदस्त गोलंदाज एका महान फलंदाजाला गोलंदाजी करणार म्हणजे सत्तो परीक्षा असेल या गोलंदाजीची असं म्हणायला वावगडू नये. जिथे 24 चेंडू आणि 57 धावांचा सामना 57 चेंडू अशा प्रकारे समीकरणाचा पहिला सूत्रधार आपण पाहतोय प्रवीण घरात फॉर्म जासई. सामना सुरुवात 5 इशारा देत आहेत. पहिला चेंडू पडतोय यावेळेस प्रवीण घरत सुद्धा बॅटच्या साह्याने तोरे दाखवतो. चेंडू डीप पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू शेवटच्या क्षणाला सीमा पार. थँक्यू मास्टर. युद्ध गर्जना झाले मित्र हल्ल्यावरती प्रति हल्ले होऊ लागले. वीट का जवाब पत्तर से देण्यास जासई संघाने सुद्धा सुरुवात केली आहे जिथे मात्र पहिल्या चेंडूवरती बसला चेंडू सीमा पार चौकार. 4 धाव मिनिटात प्रवीण वरती खातं खोलतोय. अर्थात जिथे मात्र किरण पवारने खातं खोलतं 6 धावेने पण प्रवीणने करत खातं खोलतं 4 धावेने. बॅनरला हिट झाला मामा बाच्यांच्या बॅनरला हिट झाला तर मिळणार 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. इथे मात्र अवकाशासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. अवकाश प्रवीण घरात यावेळेस करण्याचा प्रयत्न करतोय पण गोलंदाज नितीश फेकला चेंडू आपण पाहतो चेंडू गेला निर्धाव. अवकाशच्या बाबतीत सांगायचं झालं प्रवीणजी तर इथे मात्र अशोक भगत यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस असेल पण ते बक्षीस जर मिळालं नाही तर आज नक्कीच ती बक्षिसाची रक्कम ही समालोचन क्षेत्रामध्ये समालोचन कक्षामध्ये त्यांनी जप्त करायला सांगितली आहे. यावेळेस ऑफस्टॉमर पिचिंग केलं. प्रवीणला ओळखलाय प्रवीणचा अभ्यास केलाय कारण मी म्हणेन गोलंदाज नितीश वयाने थोडासा कमी जरी असला तरी क्रिकेटचं ज्ञान त्याने अवगत केलं आणि अवगत केलेल्या ज्ञानानुसार गोलंदाजी करतोय. प्रवीण आता मात्र तोरे दाखवतो चेंडू फाईन लेग रिजन मध्ये हिट केला. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत परंतु त्यामध्ये मिळणार यश मी म्हणेन कारण 1 धाव का होईल इथे अडले. 3ऱ्या 4थ्या धावासाठी प्रयत्न थांबावा लागतो कारण सुद्धा तसंच असेल. नक्कीच 1 धाव मात्र अडली गेली. मिळणार 3 धावा. या 3 धावांच्या साह्याने आपण पाहतो जासई संघ आता मात्र 57 धावांचा पाठलाग करत असताना पोहोचलाय तो म्हणजे 7 राऊंड म्हणजे अजूनही असणार गरज ती येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये 50 धावांची. 21 चेंडू 50 धावा. आता मात्र स्ट्रायकरला प्रवीणजी आपण पाहतो येतोय बंटी मात्रे स्ट्रायकरला येतोय. जबरदस्त फलंदाज ज्या फलंदाजाला सूर गवसला की गोलंदाजांच्या नेहमी चिंद्र्या उडत असतात असा फलंदाज स्ट्रायकरला बंटी मात्रे. नितीश ओव्हर विकेट. यावेळेस बॅकफुटला गेला कलात्मक दृष्ट्या गॅप सिलेक्शन चेंडू सीमारेषेचा भेद घेताना हॅलो थँक्यू मास्टर. मिळणार 4 धावा. संघ पोहोचला 11 वरती. 46 धावांची गरज 20 चेंडूंमध्ये. 19 चेंडू माफ करा.
यावेळेस बॅकफुटला जातोय, फलंदाज करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नितीशचा चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाची सांगता झाली, टाइमपास जमणार नाही. सावळे संघ लगेच नेक्स्ट बॉलर, कारण आपला संघ मोठा आहे, त्याच्यामुळे गेम प्लॅनिंग काय असते ही नक्कीच तुमच्या मेंदूमध्ये सध्या शिजली असेल. कारण आपण पाहतो 57 धावांचं आव्हान असेल. जास्ती सारखा बलाढ्य संघ तुमच्या संघासमोर खेळत असताना कोणत्या वेळी कसा गोलंदाज वापरावा याचं पूर्ण ज्ञान आपण पाहतो. पहिल्या 11 धावा, आता मात्र चेंडू बाकी असतील ते 48 धावांचे. चला चला लगेच लगेच गोलंदाज किरण पवार येतो यावेळेस. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू खऱ्या अर्थानं डावे स्टोर फेकून नक्कीच थोडासा इन्स्टिंग झाला चेंडू, जिथे मात्र फलंदाज प्रवीणला थोडंसं बीट केलं होतं, पण मिळणार छोट्या स्वरूपात एक धाव. ओके निर्धाव चेंडू असेल. आता मात्र 17 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण मैदानामध्ये. प्रवीणजी म्हणजे जसे चेंडू निर्धाव जातील तसा मी म्हणेन मानसिक दडपण वाढला असेल जासे संघाचा, आणि जसे मोठे फटके लागतील तसं खऱ्या अर्थानं घाम फुटणार तो सावळा संघाच्या पाठीराख्यांना, अर्थात सावळा संघाच्या खेळाडूंना सुद्धा. कारण मैदानामध्ये प्रवीण असेल, बंटी असेल, असे 2 फलंदाज मैदानामध्ये असतील. विकेट किरण पवार. यावेळेस वेदकता वापरले किरण पवार आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. खऱ्या अर्थानं कंबर कसं असं का म्हणू नये, कारण ज्या किरण पवार सारख्या गोलंदाजाने प्रवीण गरज म्हणजे उरणच्या नामवंत फलंदाजांपैकी एका फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये यश मिळालंय. 16 चेंडू 46 धावा असे समीकरण आता मात्र मैदानामध्ये निर्माण झालं. प्रवीणजी विकेट किरण पवार तो प्रवीण घरात. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु झेल उडाली आहे. झेल खाली स्वतः किरण पवार येतोय. पॉइंट रिजन मध्ये झेल आली होती आणि तिथे जासेच संघाला बसणार मोठा हादरा. अर्थात प्रवीण गरज सारख्या नामवंत खेळाडूला परतीचा प्रवास स्वीकारावा लागतोय. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच डीजे मास्टरने पुन्हा एकदा आठवण करून दिली ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध माझ्या महाराजांनी केला होता, आणि तेव्हा खऱ्या अर्थानं समर्थ रामदासांनी सुद्धा एक छोट्या वाक्यामध्ये महाराजांचं सांत्वन करून एक उपदेश्वर वाक्य लिहिलं होतं. पण इथे आपण पाहतोय सामना अतिशय चुरशीचा झाला, जिथे वेळ कमी असणार आपल्याकडे आनंद गगनात मावेनासा झालाय. का होऊ नये आमच्या जावळ संघाचा, ज्यानं उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. किरण पवार यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू शॉर्ट लेग मध्ये आलाय, मिळणार फक्त 1 धाव. आता मात्र स्ट्रायकरला येतोय फलंदाज. आपण पाहू शकाल सत्यम म्हात्रे, जो पहिल्या रजनीमध्ये ज्या सत्यम म्हात्रेला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं होतं, आणि त्या सत्यम म्हात्रेने खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना दिवाळी संघाच्या गोलंदाजांची परिस्थिती करून ठेवली होती, परंतु ती वेळ वेगळी होती, तो सामना आता मात्र म्हणजे नामी संधी आली या सत्यम म्हात्रे सुद्धा की किरण पवार सारख्या नामवंत खेळाडू समोर टक्कर देण्याची आणि या क्रिकेट मधील आपले अस्तित्व काय हे दाखवण्याची. सत्यम ते किरण. संघाची धावसंख्या आहे 12 धावा. चेंडू बाकी राहिले. यावेळचा चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये येतोय, फक्त मिळणार 1 धाव. या षटकातील गुणलेखकाच्या अहवालानुसार शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. संघाचे महत्वाचे क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे नेहमी आदराने पाहिलं जातं असा अक्षय पवार बरोबर लॉंग ऑन आणि डीप मिडविकेटच्या अर्थात काऊ कॉर्नर मध्ये येतोय. का येऊ नये, ज्या क्षेत्ररक्षकाची गरज सावळे संघाला नेहमी सीमारेषे लगतच असते,
ऐवाकेच घ्या 200 रुपये मिळवा. अशोक भगत यांचं आव्हान आहे. शेवटचा चेंडू या षटकातील यावेळेस व्हेरिएशन केलाय. थोडासा स्लोवर मी म्हणून चेंडू फेकला आणि इथे मात्र गोलंदाज किरणने फेकलेला चेंडू गेलाय. नेक्स्ट बॉलर चेंडू गेला मित्र. निर्धाव 2 षटकं संपतात आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर जासई संघाची धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 1 बाद 13 धावा. 1 बाद 13. गुणलेखक सुद्धा डोळ्यात तेल ओतून मी म्हणून सामना पाहतोय आणि प्रत्येक चेंडूचा लेखाजोखा अहवाल खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला देत असताना आपण पाहतोय महागणपती डेकोरेटर्स एक जबरदस्त डेकोरेशन यांचे सुद्धा आभार आयोजकांच्या वतीने असतील ज्यांनी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंडिया क्रिक यांचे सुद्धा आभार ज्यांनी 198 देशामध्ये ही स्पर्धा प्रसिद्ध केली आहे. अशी महेश स्पोर्ट्स शेलगर यांच्या वतीने आयोजित असणारी आमदार चषक 2017च्या रजनी क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाज यावेळेस वापरला गेला. आणखी एक वेगळे व्हेरिएशन पाहायला मिळणार. अनुभव आपला पणाला लावण्यासाठी मैदानामध्ये अनुभव हा सर्वात मोठा गुरु ओळखला जातो आणि तोच अनुभव त्याच अनुभवाची श्रेय आपल्या पाठीवरती घेऊन सचिन कुरंगुळे राऊंड विकेट गोलंदाजीसाठी खोलवर टप्पा. यावेळेस मात्र चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय पण यावेळेस मात्र मिळणार फक्त आणि फक्त 1 धाव. 11 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि 11 चेंडू मध्ये आपण पाहू शकाल गरज राहिली होती 43 धावांची. प्रवीणजी कुठेतरी मी म्हणेन प्रत्युत्तर देत असताना जास्त संघ सुरुवातीला थोडासा मी म्हणून अडचणीत सापडला जिथे मात्र धावसंख्या जी यायला 57 धावांचा पाठलाग काय करायचा आहे आणि ती धावसंख्या येत असताना प्रत्युत्तर देताना मी म्हणेन कुठेतरी फलंदाज थोडेसे बॅकफुटवर गेले. ज्या फलंदाजांना अजूनही संधी आहे अजूनही काही घडले नाही अजूनही काही बिघडले नाही कारण चेंडू बाकी होते 11 आणि गरज आहे 43 धावांची. सचिन कुरंगुळे आता मात्र अर्ध विकेटने गोलंदाजी करणार. फलंदाज बंटी म्हात्रे याला यावेळेस मात्र प्रहार झालाय. मिड विकेटच्या वरून येणार उत्तुंग षटकार 6 धावा. हॅलो थँक्यू मास्टर. चेंडू द्या मैदानावरती चेंडू द्या. ज्या शिवनेरीवरती माझ्या राजांनी जन्म घेतला परंतु अखेरचा श्वास याच रायगडच्या पावनभूमीमध्ये घेतला याच रायगडच्या मातीमध्ये घेतलाय आणि त्याच मातीचे आपण सुपुत्र आहोत वारस आहोत हे सुद्धा विसरून चालणार नाही. षटकार लगावलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने समीकरण बदललं. 10 चेंडू शिल्लक राहिले आहेत आणि गरज असेल 37 धावांची. 10 चेंडू याच्याकडे बघायचं अशा अपेक्षा आकांक्षा. खोलवर टप्पा टाकतोय सचिन खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र भेटतोय. मिळणार या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव. चेंडू अडवला मी म्हणेन नेहमी जो क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय प्रफुल्ल चेंडू अडवतोय. समीकरण बदलते 9 चेंडू आणि 36 धावा म्हणजे थोडक्यात सांगायचं प्रवीण जीन शॉट 9 चेंडू आणि 6 षटकारांची गरज. 9 चेंडू आणि 6 षटकारांची गरज असेल. ऐवा कॅशसाठी 200 रुपयाचं बक्षीस अशोक दादा भगत यांच्या माध्यमातून असेल आणि मामा बच्चनच्या बॅनरला जर चेंडू हिट झाला तर 1000 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकारासाठी दिलं जाईल. जेवढे षटकाचा बॅनरला हिट करतील 1000 रुपयाचं बक्षीस. आणि तो बॅनर कुठे आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तो बॅनर बरोबर असणार आहे लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर त्या बरोबर सेंटरला. यावेळेस मात्र सत्यान मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून करतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू एकदा मात्र मिळतोय. कुठेतरी मी म्हणेन प्रत्युत्तर देताना जी आक्रमकता सिद्ध करायला हवी आहे जे रौद्र रूप धारण करायला हवं आहे ते कुठेतरी प्रवीणजी कमी दिसत. जी क्षमता जी अपेक्षा जास्ती संघाकडे नेहमी करत असतात क्रिकेट रसिक ती क्षमता मी म्हणून जास्ती संघ दाखवत नाहीये. संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा. बंटी मात्र अजूनही स्ट्रायकेटला 8 चेंडू आणि 35 धावाचं समीकरण आहे. या 2 चेंडूवरती मी म्हणेन 10 धावा जर आल्या तर पुन्हा एकदा जासई संघ सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. कारण ज्या जासई संघाची ओळख आहे शेवटच्या षटकामध्ये जरी 20 पर्यंत जरी धावा राहू शकल्या तरी त्या धावा काढण्याची कुवत या फलंदाजांमध्ये. पण काय घडणार फुलका चेंडू गॅप सिलेक्शन
आणि इथे 2 चेंडूचं बक्षीस सुद्धा मिळत आहे. 6 धावा पण मिळत आहेत. एक निष्ठावंत शिवप्रेमी मंदार भगत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्त्याकडे बक्षीस द्यायचं आहे. षटकार लगावला. चला चला टाइमपास जमणार नाही. षटकार लगावलाय. समीकरण बदललंय. 6 मिनिटं शिल्लक असतील. तुमचे 6 मिनिटं शिल्लक आहेत कारण जासे संघाने 19 मिनिटात सामना संपवला आहे. इथे मात्र तुमच्या हातामध्ये 6 मिनिटं असतील. 7 चेंडू 29 धावा. प्रवीणजी या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार येतोय तर पुन्हा एकदा जसा ऋतूप्रमाणे सामना रंग बदलवतो तसा सामना रंग बदलवणार. यावेळेस प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणार. अक्षय पवार एक चिवट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातो तो चेंडू अडवतोय आणि मिळते या फटक्यावरती फक्त आणि फक्त 1 धाव. शेवटचं षटक गरज असेल 28 धावांची. निर्णायक विजयासाठी 28 धावांची गरज. सामना बरोबर सुटला तर या स्पर्धेच्या नियमावलीनुसार नाणेफेकीवरती विजय दिला जाईल याची नोंद घ्यायची. सामना टाइमपास करू नका. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक राहिली आणि नक्कीच सामना जर बरोबर सुटला आणि 1-2 धावांसाठी जर सामना जवळ आला आणि जर सामना लेट झाला 6 मिनिटं आलं तर आयोजकांनी जर कठोर निर्णय घेतला तर नक्कीच तुम्हाला त्याला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. निर्णय अतिशय कठीण निर्णय आहेत. कधी या स्पर्धेची ओळखच आहे शिस्तबद्ध स्पर्धा इन ब्रॅकेट ती म्हणजे शिवाय कुंदन भगत ज्यांच्या माध्यमातून आयोगाचं बक्षीस असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. जो टायमिंग लागला प्रवीणजी ते आम्हाला वारंवार दर्शवतात कारण बरोबर 19 मिनिटात जास्त संघाचा सामना संपवला होता. तिथे 4 चेंडू अवधी शिल्लक राहिले. 4 मिनिटं शिल्लक राहिले. हरेश माळी पहिला चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय. झेल उडाले परंतु लँड अशा ठिकाणी झेल होतोय. धाव घेत नाहीये. 5 चेंडू आणि मिळणार 28 धावा. नक्कीच परंतु गोलंदाज काहीतरी वेगळ्या समीकरणामध्ये आहे. बघूया त्याचं समीकरण ते कुठपर्यंत यशस्वी होतं. नियतीच्या मनामध्ये काय दडलं येणारे 5 चेंडू आणि 28 धावा. नक्कीच आता मात्र निर्णय अंगाशी आलाय. एक ही चेंडू या चेंडूची सुद्धा एक ही धाव मिळत नाहीये. 4 चेंडू 28 धावा. 4 चेंडू 28 धावा. पंचांनी तिथे संघाचा सामना संपल्यानंतर आणि जाऊन सगळे धाव मारायची. काय धाव मारायची नाही काही होत नाही. तुम्हाला फुल स्टॅमिना माहिती आहे. मला तुमचा स्टॅमिना माहिती आहे. लंबे रेस का घोडा. नक्कीच ओटातून पोटात आणि पोटातून ओटात उतरली की पोटातलं सत्य नेहमी बाहेर येतं. त्यावेळेस गेल्या चेंडू मिळता. नक्कीच आमच्या विनयकडे असेल किंवा पंकज आमच्या घरात असेल त्यांना सांगायची गरज नाही. ओठातून पोटात गेली की पोटातलं सत्य ओठावरती येतं आणि नेहमीच ते सातत्याने खरे बोलत असतात. विजय दादा खुश आहेत का खुश होऊ नये. षटकार चौकारासाठी बक्षीस लागलंय. समालोचकांसाठी सुद्धा बक्षीस लागलंय. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेतो. चेंडू डीप टर्मिनलमध्ये जाणार परंतु आपण पाहतो व्यूहरचना म्हणजे काय गनिमी कावा म्हणजे काय याचं उदाहरण इथे मात्र सावळ संघ देतोय. 2 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये 14 धावाची सरासरी राखावी लागणार जासे संघाला. आत्मचिंतन मी म्हणून प्रवीणचे आत्मचिंतन करण्यास भाग पडतोय असा हा सामना. यावेळेस हा चेंडू गेला मिळता. हरेश माळी जबरदस्त गोलंदाजी मी म्हणून निर्णय अंगाशी आलाय फलंदाज बंटीच्या. किशोर पाटील यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण यायचं आहे. किशोर पाटील आपण मंचावरती विराजमानाच्या आणि निर्धाव षटकाची सांगता होण्याच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय एखाद्या नववधूने आपल्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश करत असताना देवाचं नामस्मरण करावं अशी परिस्थिती गोलंदाजच्या मनामध्ये निर्माण झाली आहे आणि निर्धाव षटक जोरदार टाळ्या. निर्धाव षटक फेकल्या हरेश माळी यांना. विजय थँक्यू आणि षटकार आणि चौकार
हरेश माळे याला 400 रुपयाचं पारितोषिक, किरण पवार याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक। आणि निलेश स्मृती जावळे लगेच क्षेत्रक्षण सजवा, पंच तिथेच थांबा आणि नावा सांगाने आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा। किरण पवार याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक, कारण त्याने जर चौकार षटकार मारले तब्बल। चला 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 सावळे संघ बाहेर या, सावळे जासे बाहेर या, सावळे जासे बाहेर या, सावळे संघ जरा 10 मिनिटात मध्ये। मॅन ऑफ द मॅच किरण पवार। चला प्रेक्षकांनी बाहेर या।